नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत मार्केटसारखा घरच्या घरी दुधाचा आपण खवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। होममेड खवा रेसिपी कसा बनवायचा, स्वीट रेसिपी कसा बनवायचा, संपूर्ण रेसिपी पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने खवा कसा बनवायचा पाहणार आहोत। तर इथे पाहू शकता, इथे आपण दूध घेतलेलं आहे। दूध मस्त गरम करून घ्यायचे, उकळायला आपण ठेवलेले आहे। उकळत्या दुधापासूनच मी सुरुवात केलेली आहे। दूध आपण इथे घेतलेलं आहे। 4 लिटर दुधाचे आपण खवा इथे बनवणार आहोत। तर इथे 4 लिटर दूध आपण अगदी चुलीवर बनवणार आहोत। या दुधाचं खवा कसा बनवायचा याला खूप वेळ लागतो, त्यासाठी चुलीवरच आपण हा रेसिपी बनवणार आहोत। तर इथे पाहू शकता, आपण इथे 4 लिटर दूध एका पातेल्यामध्ये घालून मस्त उकळून घ्यायचे। 2 ते 3 तासासाठी याला उकळून घ्यायचे। मस्त घट्ट होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत। तर त्यानंतरच आपली ही खवा होणार आहे। 4 लिटर दुधाचा कमीत कमी 1 किलो खवा तयार होतो। तर इथे पहा, मस्त 2 ते 3 तासासाठी आपण इथे शिजवून घ्यायचे। इथे 1 तास झालेला आहे। असा आपला हा दूध लालसर असा शिजलेला आहे, म्हणजे उकळलेला आहे। घरच्या घरी मार्केटसारखा खवा कसा बनवायचा, फक्त दुधापासून बनवा मऊसूत खवा, होममेड खवा रेसिपी। अशी खवा बनवायची सोपी पद्धत तुम्हाला माहिती होती का? माहिती असेल तरी मला नक्कीच कमेंट करून कळवा। माहिती नसेल तर ही रेसिपी स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि संपूर्ण रेसिपी पहा आणि घरच्या घरी अगदी मार्केटसारखा मऊसूत आणि चविष्ट खवा तयार होतो। फक्त दुधापासून बनणारी ही सोपी आणि परफेक्ट खवा रेसिपी इथे बनवायला आपल्याला 4 तास लागतील, कमीत कमी 3 ते 4 तास लागतात। इथे आपण साखर घेतलेलं आहे। यामध्ये आपण अर्धा किलो साखर यामध्ये घालून घेणार आहोत। साखर घालून इथे पाहू शकता, दूध आणखीन आटलेलं नाही आहे, यामध्ये आपण साखर घालून घेतलं। साखर आणि इलायचीचं पूड आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। इलायचीचं पूड नंतर आपण यामध्ये घालूयात, पण सध्याला आपण यामध्ये साखर घालून मस्त असा आपण दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये दुधामध्ये। तर पुन्हा आपण याला आणखीन 1 तास शिजवायची गरज आहे। इथे तुम्ही पाहू शकता, थोडंसं दूध आपलं इथं घटसर असं होत आलेलं आहे। आणखीन आपल्याला दूध मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित दूध शिजल तर बासुंदी पण हाच टाईपमध्ये बनवतात। बासुंदी बनवायची ही सोपी पद्धत अशीच